आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तेव्हा सगळं नीट होऊ दे. हा, स्वानंदीला आणि बाळाला त्रास नको होऊ देऊ. हॅलो मॅम, काय स्टेटस झालं का? नाही, चालू आहे. ओके. त्या तिन्ही आरोपींची सॅम्पल्स आत्ताच सबमिट झाली आहेत. मी लॅब टेक्निशियनची मीटिंग करून आले जस्ट. ये सावकाशी. नर्स, हे सॅम्पल पाठवा लॅब मध्ये. डॉक्टर, बाळाला काही त्रास नसेल ना झाला? नाही, फक्त पुढचे 24 तास खूप महत्वाचे आहेत. त्यांच्या पोटात दुखेल त्यासाठी मी गोळ्या देते लिहून. त्या फक्त रात्री जेवणानंतर घ्या. फक्त ब्लिडिंग झालं तर लगेच घेऊन या आणि जरा लक्ष ठेवा. थँक्यू. थँक्यू मला नका म्हणू, स्वानंदीचं कौतुक करायला पाहिजे. स्वानंदी ज्या हिमतीने लढा देत आहे त्यासाठी खरंच तिचं कौतुक आहे. स्वानंदी, तुझी लढाई लवकर संपणार आहे. डीएनएचा रिपोर्ट आला की तुला तुझा गुन्हेगार मिळेल. आता जाऊन आराम कर. धावपळ वगैरे काही करू नकोस. मी गोळ्या लिहून देते, ते वेळेवर घे. थँक्यू मॅडम. काय काम आहे? कंप्लेंट द्यायची आहे का? नाही, मला सुजित सरपोतदारांना भेटायचंय. त्यांना हा घरचा डबा आणलाय तो द्यायचा आहे. नाही, आता नाही भेटता येणार. क्रिमिनलला भेटायची वेळ आता संपली. हो, क्रिमिनल कोणाला म्हणताय? तो खासदारांचा मुलगा आहे, रस्त्यावरचा भुरटा चोर नाही. क्रिमिनल म्हणे क्रिमिनल. त्याने कोणताही क्राईम केलेला नाहीये. त्याच्याबद्दल नीट बोलायचं. काय झालं? कसला? मला विचारा, मी सांगते काय झालं. मी मिसेस सरपोतदार. मी घरचा डबा आणला होता मुलाला देण्यासाठी, तर ह्यानी अडवलं आणि क्रिमिनल बोलतायत त्याला. त्याच्याबद्दल नीट बोलायचं. जेवणाचा डबा जेवणाच्या वेळी नाही द्यायचा तर काय तुमच्या भेटीच्या वेळी द्यायचा? ते काही नाही. तुम्ही जर मला त्याला भेटायला देणार नसलात